तुही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. अर्णव आजीकडे आलेला आहे. अर्णवला वाईट वाटतंय की आजीच्या निर्णयाला आपण विरोध केलेला आहे आणि आता अर्णव आल्यामुळं आजी देखील खुश झालेली आहे. आजीला असं वाटतंय की अर्णवने कदाचित निर्णय बदललाय आणि म्हणूनच तो आपल्याकडे आलेला आहे. अर्णव म्हणतो, मी तुला स्पष्ट विरोध केला, त्या गोष्टीचं तुला वाईट वाटलं असेल ना? आजी म्हणते, असं नाही. तुझ्या मनात जे होतं ते तू बोलून टाकलं आणि मनातनं बोलून टाकलेलं चांगलं असतं. पण अर्णव, एक गोष्ट लक्षात ठेव, आपण नाती जोडतोय आणि हे नाती जोडताना खूप बारकाईने विचार करावा लागतो. घर म्हणजे फक्त माती दगड नसतात, तर ती नाती असतात. आणि जर का नाती निवडायची चुकली तर काय होतं ना, ते तू मला विचार. अर्णव म्हणतो, आजी मला सगळं काही कळतंय, पण सध्या मला हे लग्न करण्याची इच्छा नाही आहे. आजी म्हणते, मग ठीक आहे ना, थोडासा वेळ घे. वेळ घेतल्यानंतर हळूहळू गोष्टी बदलतात, निर्णय बदलतात, माणसं बदलतात, हे सगळं मला माहिती आहे. अर्णव म्हणतो, असं असलं तरी कदाचित वेळ घेऊन पण ही गोष्ट बदलेल असं मला वाटत नाही. अर्णवने अजूनही या लग्नाला स्पष्टपणे नकारच दिलेला आहे, ही गोष्ट आजीला समजते. पण आजी त्याला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करते आहे. आजी म्हणते, काही गोष्टींना जास्त वेळ लावू नये. हे बघ अर्णव, माझं आता आयुष्य किती राहिलं आहे मला माहिती नाही आहे. मला असं वाटतं की माझ्या डोळ्यापुढंच तुझे दोनाचे चार हात व्हावे. अर्णव म्हणतो, हे असलं तू अजिबात बोलू नकोस प्लीज. मला तो असलं बोललेलं अजिबात पटत नाही. खरं तर आजी त्याला इमोशनल करते आहे आणि त्याला लावण्याशी लग्न करण्यासाठी तयार करते आहे. आजी म्हणते, बाळा, सगळं मला कळतं आहे, पण जे सत्य आहे तेच मी तुला बोलते. आता तुझ्या हातात आहे निर्णय काय घ्यायचा आहे ते. अर्णव म्हणतो, निर्णय काय आहे ते तर मी तुला सांगितलेला आहे. तो निर्णय बदलेल असं मला काही वाटत नाही. आजी म्हणते, म्हणून तर मी तुला म्हणते ना, थोडासा वेळ घे. वेळ घेतल्यानंतर परिस्थिती बदलते, निर्णय बदलतात. तर इकडे ईश्वरी मात्र चिंतातूर झालेली आहे. तिच्या चिंतेचं कारण आहे लावण्या आणि अर्णव यांची लग्नाची जबाबदारी, म्हणजेच अर्णवला कन्व्हिन्स करण्याची जबाबदारी आजीने ईश्वरीला दिलेली आहे. पण तिच्या मनामध्ये मात्र अर्णवबद्दल भयंकर घालमेल सुरू आहे. त्यांचं लग्न होऊ नये असंच तिच्या मनामध्ये वाटतंय. पण हे कोणाला ती स्पष्टपणे बोलू शकत नाही आहे. आता आई बाहेर आलेली असते. आज कामावून आल्यापासूनच, ईश्वरी तू जरा चिंतातूर आहेस असं आई आता तिला विचारते. आई आल्यानंतर ईश्वरी थोडीशी दचकते आणि म्हणते की हो, थोडंसं काळजी करण्यासारखंच घडलेलं आहे. आई म्हणते, मग हे मगाशी तुला सांगायला काय झालं होतं? सांग ना, काय झालेलं आहे? एवढी चिंतातूर तू का आहेस? तेव्हा ईश्वरी सांगते की अगं, अर्णव आणि लावण्या यांचा साखरपुडा ठरलेला आहे, पण अर्णवला तो साखरपुडा करण्याची इच्छा नाही आहे. आई म्हणते, मग यामध्ये काय आहे? हे तर चिंता करण्याचं काहीच कारण नाही आहे. ईश्वरी म्हणते, ते कारण नाही आहे. कारण पुढं असं आहे की आता त्यांच्या आजीने, म्हणजेच अर्णवच्या आजीने माझ्याकडे एक जबाबदारी दिलेली आहे. आई विचारते, कसली जबाबदारी? साखरपुड्याची काही जबाबदारी तुझ्याकडे दिलेली आहे का? तेव्हा ती म्हणते, ते नाही. काय झालं आहे, अर्णव त्या लावण्याशी होणाऱ्या साखरपुड्यासाठी तयार नाही आहे. पण आजींना असं वाटतं की मी त्यासाठी त्याला तयार करावं. मग आई म्हणते, मग तू बोलून बघ त्याला. ती म्हणते, हो मी बोलले, पण तिच्याशी लग्न करण्याची, साखरपुडा करण्याची त्याची इच्छा नाही आहे. त्यामुळं त्याला कसं कन्व्हिन्स करावं ते मला कळत नाही. आई म्हणते, तुला जमणार असेल तर कर, नसेल जमत तर करू नको ना. यामध्ये काळजी करण्यासारखं काय आहे? मला तर नाही वाटत यामध्ये काही काळजी करण्यासारखं आहे. ईश्वरी म्हणते, पण आजींना असं वाटतंय की मी त्याला कन्व्हिन्स केलंच पाहिजे, पण मला काही ती गोष्ट जमत नाही. तेव्हा आई म्हणते, असं असेल तर मग आजींना सांग की या गोष्टी मला जमणार नाही आहेत. मला वाटतंय की तू विनाकारण कोणत्याही गोष्टीचं टेन्शन घेऊ नये. इकडे आजी अजूनही अर्णवला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करत आहे. अर्णवला सांगण्याचा प्रयत्न करते की लावण्याच तुझ्यासाठी योग्य आहे. आजी त्याला सांगते, काही गोष्टी असतात ना, त्या स्वर्गातून बांधलेल्या असतात अर्णव. त्याला तू नाही होय म्हणलास ना, तरी जे होणार आहे ना ते होतच असतं. त्यामुळं तरी पण तुला वेळ घ्यायचा वाटतंय ना, तर तू वेळ घे. वेळ घेतल्यानंतर निवांत तुझा निर्णय सांग. अर्णव म्हणतो, वेळ घेऊनही समजा माझा निर्णय बदलला नाही तर काय करायचं आजी? तेव्हा आजी म्हणते, असं झालं तर मी तुझा निर्णय बदलण्याची वाट बघेल. पण आजी, लावण्याशी होणाऱ्या साखरपुड्याशी
किंवा लग्नाशी नकार देतच नाही आहे या गोष्टीचा त्रास अर्णवला होऊ लागला आहे. अर्णव पण आता आजीला स्पष्टपणे म्हणतो, माझं पण आजी एक स्पष्ट मत आहे. तू वाट जरी बघितलीस तरी माझा हा निर्णय बदलणारा नाही आहे. मी लावण्याशी लग्न करण्यासाठी किंवा साखरपुडा करण्यासाठी तयार नाही, असं आता त्याने अगदी स्पष्टपणे सांगितलं आहे. या गोष्टीचं वाईट आजीला वाटायला लागलेलं आहे. तिला असं वाटत होतं की अर्णव इथं आला आहे म्हणजे नक्कीच त्याच्या निर्णयामध्ये बदल झालेला आहे हे सांगण्यासाठी आलेला असेल. पण तो मात्र आजीचं कोणतीच गोष्ट ऐकायला तयार नाही आहे. लावण्याशी लग्न करणार नाही या गोष्टीवर तो ठाम आहे. मग आजी त्याला विचारते, तुझ्या मनामध्ये दुसरं कोण आहे का? आता अर्णवला मोठा प्रश्न पडला आहे. अर्णव थोडा वेळ थांबतो. अर्णव थोडा पॉज घेतो आणि अर्णव नाही असं म्हणतो. अर्णवच्या त्या थांबण्याचा अर्थ आजीला काही कळलेला नाही आहे. पण अर्णव तोंडाने नाही म्हणतोय म्हणल्यानंतर आजी म्हणते, मग ठीक आहे अर्णव, तुझ्या मनात जर कोणी नसेल ना तर काहीच अडचण नाही. तू थोडंसं थांब. निर्णय लगेच गडबडीनं घेऊ नको आणि मीही तुला अजिबात फोर्स केलेला नाही आहे. पण तुझ्या मनात कोण नसेल तर लावण्यासारखी मुलगी तुला शोधूनही सापडणार नाही असं मला वाटतंय. तो म्हणतो, अगं पण लावण्याविषयी मी असा विचार कधीच केला नाही. लावण्या माझी कलीग आहे. आम्ही दोघं ऑफिसमध्ये काम करतो. बस एवढंच आमच्या दोघांमध्ये आहे. ती ती माझी मैत्रीण आहे असं जरी म्हणत असेल ना तर तसं देखील नातं आमच्यामध्ये नाही आहे. मग डायरेक्ट लग्न करणं कसं शक्य आहे हेच मला कळत नाही. आजी म्हणते, म्हणून तर मी तुला म्हणते थोडासा वेळ घे आणि वेळ घेतल्यानंतर गोष्टी बदलत आहेत का बघ. आता अर्णव उठतो आणि आजीला फायनली सांगतो की मला असं वाटत नाही या गोष्टी बदलतील. वेळ घेण्याची काहीच गरज नाही आहे असं म्हणून तो निघत असतो. तो निघून जातो आणि आजी आता स्वतःशीच बोलते, अर्णव, मला माहिती आहे तुझा निर्णय बदलणार आहे. कारण या गाठी ईश्वराने वरून बांधलेल्या आहेत आणि त्यामुळं तुझं आणि तिचं लग्न होणारच आहे. तुझा निर्णय बदलणार आहे हे मला माहिती आहे. मी वाट बघणार आहे. इकडे सुप्रिया आता ईश्वरीला समजावून सांगते, हे बघ, तुला जे काम जमत नाही ना ते स्पष्टपणे त्याचा नकार देत जा. मला हे कळत नाही आहे पण आजीनं तुला हे काम सांगण्याची गरजच नाही आणि जरी सांगितलं असलं तरी तू आता त्यांना सांग की हे काम मला काही जमत नाही. तू अशी चिंतातूर झालेली मला अजिबात पटत नाही आहे. नसेल तर ते कामच करू नको असा सुप्रियाने सल्ला दिलेला आहे. पण ईश्वरीच्या मनामध्ये मात्र वेगळीच घालमेल चालू आहे. त्याविषयी मात्र ईश्वरी आईशी काहीच बोललेली नाही आहे. अर्णवचा लावण्याशी होणारा साखरपुडा या गोष्टीमुळेच ती चिंतातूर आहे. कारण तिच्या मनातून विचार येत आहेत की हा साखरपुडा झालाच नाही पाहिजे. पण का झाला नाही पाहिजे हे मात्र समजत नाही आहे. पण हे विचार मात्र तिने आईला सांगितले नाही. तिने फक्त आईला एवढीच गोष्ट सांगितली आहे की अर्णवशी होणारा साखरपुडा आजीनं मला करायला सांगितलेला आहे. म्हणजेच अर्णवला कन्व्हिन्स करायला सांगितलं आहे आणि ती गोष्ट मला जमत नाही आहे. आणि आता त्यामुळं आई त्याच गोष्टीवर तिला सल्ला देते की तुला जर का ते पटत नसेल आणि तुला जमत नसेल तर स्पष्टपणे त्या कामास नकार द्यायचा. त्यासाठी एवढं रात्रीचं उठून चिंतातूर होण्याची, इकडं तिकडं एरझारा मारण्याची काहीच गरज नाही आहे असं मला वाटतंय. यापेक्षा वेगळं काही अजून आहे का असं सुप्रियानं आता तिला विचारले. तेव्हा ती नाही म्हणते. बरं झालं आई, तुम्हाला अगदी छान सल्ला दिलास आणि छान समजावून सांगितलं असं ती आईला म्हणते. पण तिच्या मनामध्ये असलेला विचार मात्र तिने बोलून दाखवलेला नाही आहे. ती अजूनही त्या विषयावर मौन बाळगून आहे. इकडे रात्र झालेली आहे आणि लावण्या इकडं तिकडं फेऱ्या मारत आहे. लावण्या देखील चिंतातूर आहे. कारण अर्णवने स्पष्टपणे साखरपुड्यास नकार दिलेला आहे. मी या नात्यासाठी तयार नाही आहे असं सर्वांच्या समोर सांगितलेलं आहे. आणि या सगळ्या गोष्टीचा कितीतरी त्रास लावण्याच्या मनाला झालेला आहे. लावण्या एरझारा मारताना तिला असं जाणवतंय की अर्णवचं आपल्यावर यत्किंचितही प्रेम नाही आहे. पण काही जरी झालं तरी आपल्याला अर्णवशीच लग्न करायचं आहे असं तिचं मन तिला समजावून सांगत आहे. आणि तेवढ्यात अर्णव तेथे आलेला असतो. अर्णवला समजतं की लावण्या टेन्शनमध्ये आहे आणि इकडं तिकडं एरझाऱ्या मारते आहे. तेव्हा तो तिच्याजवळ येतो आणि तिला म्हणतो, जे काय झालं त्याबद्दल मी सॉरी म्हणतो. पण माझ्या मनात जे होतं ना तेच मी बोललेलो आहे. लावण्याला खरं तर त्याचं बोलणं पटलेलं नसतं. तरी लावण्या म्हणते, ठीक आहे, तुला जे वाटलं तेच तू बोलला ना. म्हणजे आपण दोघं एकत्र काम करतो म्हणून मला असं वाटत होतं की तुझ्यात आणि माझ्यात असं काहीतरी होऊ शकतं. अर्णव म्हणतो, ते तुझ्या बाजूनं असेल पण माझ्या बाजूनं काहीच नाही आहे.
लावण्या म्हणते, "हे बघ अर्णव, आजपर्यंत तू माझ्यावर कितीही चिडलास, मला कितीही काही बोललास, तरी मी कोणत्याच गोष्टीला काहीच रिॲक्ट केलं नाही. किंवा आजसुद्धा तू माझ्या नात्याबद्दल घरच्यांना स्पष्टपणे नकार दिलास, तरी मी काहीच बोलले नाही. याचं कारण मी तुझ्यावर खूप प्रेम करते असं तिला म्हणायचं असतं, पण ती विषय टाळते आणि म्हणते की मी तुझ्यावर खूप विश्वास ठेवून आहे. आपलं नातं बदलेल असं मला वाटतं. अर्णव म्हणतो, हे तुझ्या बाजूनं असलं तरी मला अजिबात असं वाटत नाही की आपलं नातं बदलेल किंवा यापेक्षा पुढं जाऊ शकेल. अर्णव अजूनही तिच्याशी लग्नाला, साखरपुड्याला, नवे मैत्रीला देखील नकार देतोय ही गोष्ट आता लावण्याच्या लक्षात आलेली असते. लावण्या म्हणते, ठीक आहे, तुला जी योग्य वाटतंय ना तो निर्णय तू घे. पण मला असं वाटतं की आजीनं सांगितलेलं आहे म्हणजे नक्कीच यात काहीतरी तथ्य आहे. आजींना असं वाटतंय की तुझा आणि माझा साखरपुडा व्हावा, तुझं आणि माझं लग्न व्हावं, याचा काहीतरी वेगळा अर्थ असेल असं मला वाटतं. पण शेवटी तुझा जो निर्णय असेल तो निर्णय योग्य असेल आणि तो मला मान्य असेल असं ती त्याला बोलत आहे. खरं तर तिला त्याचा कोणताच निर्णय पटलेला नाही आहे. तिचं मन तिला म्हणतंय की माझ्यासाठी फक्त आणि फक्त अर्णव आणि अर्णवच योग्य आहे. अर्णव तिला समजावून सांगतोय, माझ्या निर्णयाचा कदाचित तुला त्रास होत असेल, माझं चुकतंय असं तुला वाटत असेल, पण मला मात्र माझं चुकतंय असं वाटत नाही. पण मी ज्या पद्धतीनं एवढं स्पष्ट बोललो ना, ते मात्र मला वाटतंय तुला खटकत असेल. पण आजीनं सर्वांच्या समोर तो विषय मांडला, तेव्हा मला स्पष्ट नकार देणं गरजेचं वाटलं. कारण मी जर का तेव्हा शांत राहिलो असतो, तर सर्वांनाच असं वाटलं असतं की माझ्या मनात तुझ्याविषयी काहीतरी आहे, पण माझ्या मनात तुझ्याविषयी काहीच नाही, असं म्हणून अर्णव आता तिच्यासमोरून निघून जात आहे. हे सगळं ऐकून लावण्याला भयानक वाईट वाटतंय. कारण अर्णवच्या मनात आपण कुठेच नाही आहेत. अर्णवला आपल्याबद्दल कसलंच काहीच वाटत नाही. म्हणजे अर्णव लग्नासाठी तयार होणारच नाही ही गोष्ट अर्णवने सांगितली आहे आणि त्याच गोष्टीचं वाईट लावण्याला वाटतंय. पण लावण्याला विश्वास आहे तो म्हणजे आजीवर. आजी काही नाही काहीतरी जादूची कांडी फिरवणार आणि अर्णवला तयार करणार. या गोष्टीमुळे लावण्या थोडीशी स्थिर आहे. लावण्या अजूनही विचार करते की अर्णव आत्ता जरी लग्नास तयार नसला तरी आजी त्याला लग्नास तयार करू शकते. ती त्याला साखरपुड्याला तयार करू शकते असा विचार ती स्वतःच्या मनाशी करत आहे. सकाळ झालेली आहे. सकाळ झाली आहे आणि इकडे ईश्वरी आता कामाला निघण्यासाठी तयार झालेली आहे. सुप्रियाने तिच्यासाठी गरमागरम चहा करून दिलेला आहे. नमूला पण चहा दिलेला आहे. नमू आणि सुप्रिया चहा घेतात, पण ईश्वरी मात्र चहा घेत नाही आहे. ईश्वरी अजूनही शून्यातच आहे. हे पाहून सुप्रियाला आता काळजी वाटू लागलेली आहे. नक्की या पोरीच्या मनात काय चाललं आहे ते तिला कळत नाही. आता तिच्या हातामध्ये चहा असतो आणि ती काही चहा घेत नसते हे सुप्रियानं ऑब्झर्व केलेलं असतं. तेव्हा ती म्हणते, चहा घे ना. अजूनही ईश्वरीचं लक्ष नसतं. ईश्वरी अजूनही शून्यातच असते. नमू पण तिच्याकडं पाहते. अजिबात ईश्वरीचं लक्ष नाही आणि तेवढ्यात ईश्वरीचं बोट चहामध्ये बुडतं आणि गरमागरम चहामध्ये बोट बुडल्यानं तिला जोरात चटका बसतो. आता मात्र सुप्रियाला रागच येतो. सुप्रिया म्हणते, तुझं काय चाललंय गं, कळतंय का नाही तुला? आता चहाचा चटका बसवून घेतलायस ना, तुझं काय चाललेलं आहे मला सांग. तुला ते काम करायचं नाही आहे का? काम करायचं नसेल तर कामाला जाऊ नकोस, पण आता त्या विचारातून तू बाहेर पड. तेव्हा तिला कळतं की आपण विचार करत बसलोय आणि या गोष्टीचा त्रास आता आईला होतोय. तेव्हा ती म्हणते, माझ्या डोक्यातून विचारच जात नाही आहेत. मला कळत नाही आहे की मी काय निर्णय घ्यावा. सुप्रिया म्हणते, यामध्ये निर्णय घेण्यासारखं काही नाही आहेच ना. मी कालच तुला सांगितलेलं आहे की जर का तुला ते काम पटत नसेल, म्हणजेच तुला जर का अर्णवला कन्व्हिन्स करणं होत नसेल, तर तू त्यांना स्पष्टपणे नाही असं सांग. तेव्हा ईश्वरी म्हणते, हो, पण अजूनही आजींना असं वाटतंय की मी कन्व्हिन्स केलं पाहिजे. आजींना कसं समजावून सांगावं ना ते मला कळत नाही. सुप्रिया म्हणते, नक्की कोणाला समजावून सांगावं ते कळत नाही. अर्णवला समजावून सांगायचं कळत नाही आहे का आजीला समजावून सांगण्याचं कळत नाही आहे. खरं तर ईश्वरीला जो विचार मांडायचा आहे तो मांडता येत नाही आहे, हा तिचा प्रॉब्लेम झाला आहे. अर्णवचं लावण्याशी होणारं लग्न मला पटत नाही आणि ते का पटत नाही हे मला समजत नाही आहे असा विचार तिला मांडायचा आहे. पण ती फक्त एकाच गोष्टीवर अडून राहिली आहे की आजीनं माझ्याकडं काम दिलं आहे अर्णवला कन्व्हिन्स करण्याचं आणि मला ते करता येत नाही आहे. आता त्यामुळं सुप्रिया देखील चिडली आहे. साधंसुधं काम आहे, आपल्याला जमत नाही म्हणून आजींना स्पष्ट सांगायचं,
ते सोडून तो हातात कप धरून बसले आणि विचार करत बसलेले आहे. जगाचं सगळं टेन्शन तुझ्या डोक्यावर असल्यासारखं अजिबात करू नको. जर तुला कामाला जायचं नसेल तर अजिबात कामाला जाऊ नको. तुला पटत नसेल तर अजिबात काम करू नको, असं सुप्रियाने सांगितलंय. नमू देखील तिला तेच सांगण्याचा प्रयत्न करते. नमू देखील म्हणते, अगं ताई, तू अजिबात काळजी करू नको. तुला जे वाटतंय ते त्यांच्याशी बोल ना, पण अशी चिंतातूर राहू नको आणि असं टेन्शनमध्ये राहू नको. आणि जर का तुला काम करू वाटत नसेल, त्यांच्याकडे जाऊच वाटत नसेल, तर ते काम सोड. दुसरं काम जरी बघितलंस तरी चालेल. पण ईश्वरी त्यांना काहीच सांगण्यास तयार नाही आहे. ईश्वरी अजूनही त्या खोल विचारांमध्ये बुडून जाते. तिला अर्णव आणि लावण्याचा साखरपुडा होणंच पटलेलं नाही आहे. तर इकडे राकेश आता घरी आलेला आहे. रात्री त्याने मुक्काम केलेला आहे आणि आता तो कामासाठी तयार झालेला आहे. त्याला समजलं आहे की त्याची इंदोरी जिलेबी म्हणजेच ईश्वरी आता इथं येणार आहे आणि तो मनात विचार करतो, ज्या व्यक्तीला मला खूप खूप भेटावं वाटतं तीच व्यक्ती आता येणार आहे, पण मला त्याच व्यक्तीला येण्याच्या अगोदरच निघून जावं लागतंय. देवा रे, काय नशीब आहे माझं. ज्या व्यक्तीला पाहू वाटतंय त्या व्यक्तीलाच मला नेमकं पाहता येत नाही. पण असो, यावर पण मी काहीतरी उपाय काढेलच, असं तो स्वतःशी म्हणत आहे. आता ईश्वरी येण्याच्या अगोदर त्याला घरातून पळ काढायचा आहे. कारण ईश्वरीने जर का त्याला घरात बघितलं तर काही खरं नाही आहे. त्याचा खूप मोठा भांडेफोड होऊ शकतो हे त्याला माहिती आहे. म्हणून तो गडबडीनं जात असतो. तेवढ्यात अंजलीने त्याच्यासाठी चहा आणलेला आहे. पण तो तिला म्हणतो, मी खूप गडबडीत आहे. अंजली म्हणते, चहासुद्धा पिणार नाही का तुम्ही? तेव्हा तो म्हणतो, राणी सरकार, अहो तुमच्यासाठी काही करायला तयार आहे. चहाची काय गोष्ट आहे, असं म्हणून तो चहा घ्यायला बसतो. आणि तेव्हा अंजलीने एक महत्त्वाचा विषय त्याच्यापुढं काढलेला आहे. अंजली म्हणते, लावण्या आणि अर्णव यांचा साखरपुडा करण्याचं आता आजीच्या मनामध्ये आहे. तेव्हा राकेश तर खुश झालाय. राकेश म्हणतो, हो बरं आहे की, लावण्या खूप चांगली मुलगी आहे. पण तेव्हा ती अंजली त्याला सांगते की नाही, मला असं वाटतंय की अर्णवसाठी ईश्वरीच योग्य आहे. नव्हे, अर्णवच्या मनामध्ये ईश्वरीच आहे. अर्णव ईश्वरीवर प्रेम करतोय, पण ते त्याला समजत नाही. राकेशला आता खूपच वाईट वाटू लागतं. तो म्हणतो, म्हणजे तुला काय म्हणायचं आहे? अर्णवला ईश्वरी आवडते का नाही आवडत? ती म्हणते, तसं नाही, अर्णवला ईश्वरी आवडते, पण ते तू बोलून दाखवू शकत नाही. मला असं वाटतं की अर्णव आणि ईश्वरी यांचं लग्न व्हायला पाहिजे. पण अर्णव काय ऐकत नाही आहे. अर्णवला थोडंसं कन्व्हिन्स करणं गरजेचं आहे. तो म्हणतो, अगं तो काय लहान आहे का? स्वतःचे निर्णय तो स्वतः घेऊ शकतोय. अंजली म्हणते, असं असलं तरी त्याला समजावून सांगणं गरजेचं आहे आणि ते समजावून तुम्ही त्याला सांगायचं आहे, असं आता ती त्याला सांगते. आता अंजली जी काय बोलत असते हे राकेशला मात्र पटलेलं नसतं. कारण अर्णव आणि ईश्वरी यांचं लग्न व्हावं हीच गोष्ट मुळात त्याला पटलेली नसते. तरी देखील तो अंजलीला म्हणतो, आता तू म्हणत असशील तर मी त्याच्याशी बोलतो आणि त्याला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करतो. अंजली जेव्हा चहाचा कप घेऊन जाते तेव्हा तो स्वतःच्याच मनाशी पुटपुटतोय की तुला असं वाटतं का माझी इंदोरी जिलेबी मी त्याला द्यावी? शक्य आहे का? इंदोरी जिलेबी आणि अर्णव यांना मी अजिबात एकत्र येऊ देणार नाही. काही जरी झालं तरी ती इंदोरी जिलेबी माझी आहे आणि ही वेडी बाई म्हणते की इंदोरी जिलेबी आणि अर्णव यांचं लग्न लावून दे. ही गोष्ट शक्य आहे का? हे मी अजिबात होऊ देणार नाही, असं म्हणून त्यानंतर तो अर्णवला भेटायला गेलेला असतो आणि अर्णवला तो आता लावण्या आणि अर्णव यांच्या लग्नाविषयी बोलू लागलेला आहे. तो अर्णवला म्हणतो की हे बघ, घरामध्ये जे काय वातावरण चालू आहे ना ते थोडंसं मला समजलं आहे. आता घरच्यांनी किती जरी काही सांगितलं तरी निर्णय मात्र तुझाच फायनल होणार आहे असं मला माहीत आहे. तेव्हा अर्णव म्हणतो, असं काही नाही, पण तुम्ही असं का बोलताय ते सांगा. तेव्हा राकेश त्याला म्हणतो की मला असं वाटतं की लावण्या आणि तू एकमेकासाठी अगदी योग्य आहात. म्हणजे असं मलाच वाटतंय असं नाही बरं का, असं तुझ्या ताईला देखील वाटतंय, असं तो बोलतो. आणि तेव्हाच अर्णवला समजतं की ताईच्या मनामध्ये देखील असंच आहे की लावण्या आणि माझा साखरपुडा व्हावा. खरं तर ही गोष्ट त्याला आश्चर्यचकित करणारी असते. तो म्हणतो, नक्की तुम्हाला ताईने असं सांगितलं आहे का? तेव्हा राकेश म्हणतो, हो म्हणजे आमचा विषय झाला आहे आणि तेव्हा ती म्हणत होती की लावण्या अर्णवसाठी अगदी योग्य आहे. त्याची कलिग्ज आहे, दोघं एकत्र काम करतात आणि ते मेड फॉर इच अदर आहेत असं मला वाटतं, असं राकेशने अंजलीच्या बाबतीत खोटं सांगितलं आहे. अंजलीला वाटतंय की अर्णव आणि लावण्या यांचं लग्न व्हावं असा खोटी खोटी गोष्ट राकेशने त्याला सांगितलेलं आहे.
आता अर्णवला देखील असंच वाटायलंय की ताईला म्हणजेच अंजलीला देखील असं वाटायला लागलंय की अर्णव आणि लावण्या यांचंच लग्न व्हावं. आणि त्यानंतर राकेश त्याला म्हणतो, "तू ऑफिसला चाललेला आहेस ना, मला जरा सोडशील का तुझ्या गाडीमध्ये?" अर्णव म्हणतो, "का नाही, बसा." असं म्हणून त्याने राकेशला त्याच्या गाडीत बसवलेलं असतं आणि तो आता त्याला घेऊन चाललेला असतो. इकडे आजीने अंजली आणि अविनाश यांना बोलवलेलं आहे आणि सोमवती अमावस्येच्या पूजेबद्दल ती त्यांना बोलत आहे. आता ही सोमवती अमावस्येची पूजा आहे, ती पूजा अर्णव आणि लावण्याच्या हस्तेच व्हायला पाहिजे, यासाठी आपल्याला काम करायचं आहे, असं ती त्या दोघांना बोलत आहे. पण अंजली आणि अविनाश मात्र आता आजीच्या पक्षात नाही आहेत. त्यांना अजिबात असं वाटत नाही की लावण्य आणि अर्णव यांनी ती पूजा करावी. त्या दोघांचं ठरलंय की ही पूजा ईश्वरी आणि अर्णव हेच करणार आणि आता त्यासाठी ते प्लॅन करणार आहेत. आजीला मात्र ही गोष्ट माहिती नाही. आजीला असं वाटतंय की अंजली आणि अविनाश हे आपल्याच पार्टीत आहेत आणि ते लावण्या आणि अर्णव यांचं लग्न साखरपुडा व्हावा म्हणून प्रयत्न करत आहेत. आजी एकदम हसत हसत त्यांना ही गोष्ट सांगते, असं जर का झालं तर बरं होईल, लावण्य आणि अर्णव यांनी पूजा केली तर बरं होईल. पण अंजली आणि अविनाश आता छानपैकी प्लॅन करून अर्णव आणि ईश्वरीच ही पूजा करतील असं काहीतरी करणार आहेत. कारण ते दोघेही एकमेकाकडे बघतायत. आजीचा हा प्लॅन सक्सेस होऊ द्यायचा नाही असंच मनोमन त्यांनी ठरवलेलं आहे. अर्णव निघत असतो तेवढ्यात ईश्वरी येते आणि ईश्वरी एकदम गाडीच्या समोरच येते. त्यामुळं अर्णव हॉर्न वाजवतो. ईश्वरी एकदम शून्यात असते, त्यामुळं तिचं गाडीकडे लक्ष नसतं. पण आता आतमध्ये राकेश आहे आणि राकेशने समोरच ईश्वरीला पाहिल्यानंतर त्याला मोठा धक्का बसलेला आपल्याला पाहायला मिळतंय. उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आजीने ईश्वरीला विचारलंय की मी सांगितलेली कामगिरी तू पूर्ण केली का? कामगिरी म्हणजे अर्णव आणि लावण्या यांच्या साखरपुड्यासाठी अर्णवला तयार करायचं, त्याला कन्व्हिन्स करायचं आणि हे नातं त्यांच्यासाठी कसं योग्य ते सांगायचं. आणि इकडे वल्लरी लावण्याला एक गोष्ट सांगत आहे. ती दाखवते सात्विकेचा फोटो आणि लावण्याला म्हणते, "ही अर्णवची आई आहे, हिच्यासारखी वेशभूषा तुला करायची आहे." म्हणजे अर्णवला असं वाटलं पाहिजे की सात्विकाचा आशीर्वाद तुझ्यावर आहे आणि ही गोष्ट जर का त्याला पटली तर तो लग्नास तयार होईल. तेव्हा लावण्या म्हणते, "आता बघाच मी काय काय करते ते." आता नक्की अर्णवला हे आवडणार का अर्णव चिडून तिचीच खरडपट्टी काढणार ते आपल्याला उद्याच्याच भागात पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.